नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. अभ्यासाला पर्याय नाही, मग तो कोणत्याही क्षेत्रातला असो, हे प्रत्येक व्यक्तीने सदैव लक्षात ठेवले पाहिजे. कारण अभ्यासामुळे सर्व काही शक्य आहे. एवढे प्रचंड सामर्थ्य अभ्यासात आहे. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसावे अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. काळ्या मातीत घाम गाळून अन्नधान्य पिकवताना रक्ताचं पाणी करणारा शेतकरी मात्र त्यांच्या मेहनतीच्या कमाईपासून वंचितच आहे. मोठ्या परिश्रमाने धान्य पिकवून विक्रीला आल्यानंतर त्या धान्याचे भाव असे असतात की त्याचा खर्च वजा होऊन त्याच्या हाती 4 पैसे खुळखुळतील. उलट पक्षी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी व त्यांच्या मालाची हेळसांडच होताना दिसते. बाजार समितीत न कोणत्याही प्रकारच्या सोयी नाहीत, ना शेतमालासाठी ना शेतकऱ्यांसाठी. अस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करत शेतकरी मोठ्या परिश्रमाने अन्नधान्य पिकवतात. परंतु या अन्नधान्याचं मोल काय, त्याच्या परिश्रमाचं मोल काय, याचं चित्र मोठं विदारक आहे. पैसा जोडून प्रसंगी किडूक गहाण टाकून शेतकरी शेतात उत्पादन घेतात. केवळ शेतीवरच गुजराण करणाऱ्या या शेतकऱ्यांना त्यांच्या धान्याचे भावही योग्य मिळत नाहीत, अशी परिस्थिती आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर धान्याची आवक झाली आहे. सर्वाधिक प्रमाण सोयाबीनचं आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणावर आपलं धान्य विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत आणत आहेत. खेड्यापाड्यातून बैलगाड्यांनी किंवा वाहनांनी शेतकरी शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीत आणतात. सकाळी उठून मालाची विक्री करायची असल्याने आदल्या दिवशी शेतकरी आपल्या मालासह येतात किंवा पहाटेही येतात. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीत कोणत्याही सोयी नाहीत. शेतकऱ्यांचा माल उघड्यावर पडलेला असतो. एवढ्या मेहनतीने पिकवलेल्या शेतमालाची कोणतीही हमी नाही. अकाली पाऊस आला तर स्वतःच त्याच्यावर ताडपत्री झाकायची व मालाचं संरक्षण करायचं, नाही तर त्याचं नुकसान ठरलेलंच. रात्री कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल चोरीला गेल्याच्याही घटना घडल्या आहेत. अशावेळी त्या शेतकऱ्यांनी करावं तरी काय? दुसरं म्हणजे शेतमालासाठी नाहीच तर नाही, शेतकऱ्यांसाठीही येथे कोणतीही सोय नाही. ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ना बसण्यासाठी जागा, ना तात्पुरता निवारा, ना सोबत आणलेली शिदोरी खाण्यासाठी जागा. ही अनास्था शेतकऱ्यांनी स्वतः सिटी न्यूजच्या कॅमेऱ्यासमोर सांगितली आहे. कुछ भी व्यवस्था नहीं. सोयाबीन वो उस पर तार पट्टी जग देते, गीला हो जाता, कट्टी लेते. यहाँ रखने की व्यवस्था नहीं है क्या? नहीं, कुछ भी नहीं व्यवस्था. तुम्हारे रुकने की व्यवस्था कहीं उसमें भी कुछ नहीं. और यहाँ तकलीफ होता है. हेलो, यार सोयाबीन होने के बाद ये व्यवस्था नहीं रहती है. वो व्यापारी कम भाव से लेती, हमारा लायक भाव नहीं मिलता. हमारा खाली रहता है. यहाँ जगहों पे वैसे ही रहता पड़ा. हाँ, जगहों पे ऐसे ही पड़ा रहता. जो पानी पोते में घुस जाता और गंदे में घुस जाता पानी. इसकी नुकसान भरपाई देता है? नुकसान भरपाई नहीं मिलती हमारे को. नहीं मिलती है. नहीं मिलती है. नहीं मिलती. हमारे से कट्टी लेते वो. हमारे पास से गिला हुआ तो कट्टी लेते. तुम्हारे पास से? हाँ, कम भाव से लेते. ऐसी व्यवस्था है. रुकने की आपकी अगर कुछ जगह नहीं है, कुछ रुकने की जगह नहीं है. खाने पीने की व्यवस्था भी कुछ नहीं. शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी मोठे व्यापारी करतात. चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला सध्या केवळ 2600 रुपये भाव दिला जात असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय, जो नगण्य आहे. शिवाय शेतकऱ्याला बाजार समितीकडून जेवण तर दिलं जातं, परंतु ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं. अन्य धान्य पिकवून साऱ्यांची पोटं भरण्याची तजवीज करणारा शेतकरी असा उपेक्षित का? सोयाबीन पिकवण्यासाठी शेतकऱ्याला बियाणं खरेदी ते खते फवारणी हा सारा खर्च धरून किमान 4000 रुपये क्विंटल भाव सोयाबीनला मिळावेत अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. परंतु 4000 ऐवजी केवळ 2600 रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची खरेदी होते.
यातून शेतकऱ्याची लागतही निघत नाही, तर मग मेहनतीचा पैसा आणि आवक दूरच राहिली. ये हमारे यहाँ से सोयाबीन ये दलाल लोग लेते हैं. पहले हमारी दलाली हमारे तरफ रहती थी तो हमारे को 3200 रुपये 3000 रुपये तो भाव रहता था. अभी दलाली व्यापारी तरफ लगाई तो इन्होंने डायरेक्ट 24 से 27 रुपये लगाया. फिर भी हमारे इधर ही काश्तकार के इधर भी इन्होंने दलाली लगा दी. समझो ऐसा समझो हमारी दलाली हमको देना पड़ रही, इसलिए भाव 27 से है. यहाँ पे बहुत वांदे है. हमारे को खर्चे से पूछता नहीं, 200 रुपये निकालने के 1800 रुपये एकड़ काटने का है. ये सोयाबीन बोल रहा तो बोले तो हमारे ब्याज भट्टा से लाने से पैसे लाना पड़ रहे हैं और लोगों को देने पड़ रहे. इसमें जो हमारे बच्चों को कपड़े भी नहीं होते, चाय पानी का खर्चा भी नहीं होता. काश्तकार का बहुत फर्क है. सरकार काश्तकार पर कोई ख्याल नहीं करती. मंडी में क्या क्या व्यवस्था है? मंडी में कुछ व्यवस्था नहीं है, पानी की नहीं, कुछ नहीं है. पानी का अगर आया जब तक हमारा काटा नहीं होता तब तक माल हमारे रहता. जब काटा होने के बाद अगर पानी आया तो माल व्यापार था. अभी अगर बारिश आ गई तो हमारा माल हमारे को समझो यहाँ आने के बाद भी हमारे कुछ नहीं मिलने. सर, रखने की व्यवस्था कुछ मंडी के व्यवस्था कुछ अंदर नहीं है. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सिटी न्यूज प्रतिनिधीने आढावा घेतला तेव्हा शेतकऱ्यांचं धान्य ठेवण्यासाठी कोणतीही जागा नाही. व्यापाऱ्यांचा माल सुरक्षित ठेवण्यासाठी मात्र जागा आहे. जी जागा कृषी उत्पन्न बाजार समितीत आहे तेथे शेतकऱ्यांचा नाही तर व्यापाऱ्यांचा माल सुरक्षित ठेवला जातो. हमारे लिए ये हाउस तैयार किए इन्होंने काश्तकार के लिए और फायदा लेते व्यापारी लोग. हमको काश्तकार को पैसे देने के बाद ही उसमें अंदर जाने को गोश्त मिलता है. वेयर हाउस में लगा सिर्फ हमारे नाम से है, काश्तकार के वेयर हाउस हमारे नाम से, और व्यापारी लोग उसमें माल भरते. कोई ये लीडर लोग एक सरकारी लोग इस पर कोई ख्याल नहीं करते. काश्तकार के बहुत हाल है, इसलिए ज्यादा आत्महत्या हो रहे हैं. पीक कम है, भाव भी मिलते नहीं. अब हमारे को चना बेचना पड़ा. हमारा ही चना लिया इन्होंने, लिया हराम जातों ने, और 12,000 रुपये क्विंटल हमको बेच रहे. हमारा चना 4,000 से खरीदा, हमको हमारा 4,000 से खरीदा, हमको लेने को बोना पड़ता तो 12,000 हमको बेच रहे. बोलो हम क्या करेंगे? नहीं मरने की नीचे नहीं है काश्तकार को. 8,000 रुपये बेचेंगे. यही चालू है हमारे बाप दादाचे. कुछ नहीं फरक गिरा इसमें. सोयाबीनचे भाव आता जे आहे ते परवडणारे नाही आहे शेतकऱ्यांना, आणि बिलकुल परवडणारे नाही आहे. कारण की त्याचा खर्च जर पकडला तर कमीत कमी 4,000 ते 4,500 भाव आहे. इथे मार्केटमध्ये इथे सगळेजण माप व्हायची वाट पाहतात. उन्हात बसावं लागतं. 4 वाजता काटा लागतो. 4 वाजेपर्यंत सोयाबीन सुकते, उन्हामध्ये वाळवतात आणि त्याच्यानंतर ते सोयाबीन मग आम्हाला आमच्याकडून खरेदी करून ते कमी भरतं ते सोयाबीन. तेवढ्या वेळपर्यंत आम्हाला बसावं लागतं. यहाँ किसानों का फायदा कुछ भी नहीं है. यहाँ पे सब व्यापारी और खरीदारों का फायदा है. यहाँ पे कोई भी व्यवस्था नहीं है. ना पानी पीने की व्यवस्था है, ना बैठने की व्यवस्था है, ना बरसात आ गई तो वहाँ पे हमारे माल हमारा गीला हो जाता, मगर कहीं पे रखने की शेड में रखने की व्यवस्था नहीं है. शेड सब व्यापारी लोगों ने लेके रखे हैं. कोई कुछ नहीं करता, कोई कुछ नहीं करता. सब बोलते कि वो मार्केट में भाव गिर गए हैं, उधर बहुत क्रॉप आया है और इसलिए अब अपने यहाँ के सोयाबीन को कोई भाव नहीं. शेतकऱ्यांना 5 रुपये जेवण मिळते. 10 रुपये बाजार समिती, 10 रुपये व्यापारी व 5 रुपये शेतकऱ्याचे असे 25 रुपयांचे जेवण शेतकऱ्यांना मिळते. परंतु हे जेवण माणूस म्हणून खाण्यायोग्य नसते अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांची आहे. 4 वाजता मालाचं मोजमाप होते. शेतकरी सकाळपासून आपलं धान्य घेऊन बसतात. हे मोजमाप रात्री 8 वाजेपर्यंत चालते. त्यानंतर शेतकरी आपापल्या गावी घरी परततात. त्यासाठीही त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. धान्याचा पैसा घेऊन घरी जातात. जाता जाता उशीर होतो. अशा समस्या शेतकऱ्यांपुढे आहेत. एवढी मेहनत करून गुजराण करणाऱ्या शेतकऱ्याच्या तुलनेत अन्य उत्पादक मात्र फायद्यात आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव असावे, त्यांच्या मालाची सुरक्षितता असावी, त्यांच्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत बसण्यासाठी, शिदोरी खाण्यासाठी सोय असावी, मिळणारं जेवण किमान पोटाला आधार असावं, अशा अपेक्षा शेतकऱ्यांच्या आहेत. एवढ्या मेहनतीने शेताचं उत्पादन घेणारा व साऱ्यांचं पोट भरण्यासाठी तजवीज करणारा शेतकरी आश्वस्त असावा. तो साऱ्याच बाबतीत. धान्याला हमीभाव असावे, त्यांच्या मालाची सुरक्षितता असावी, धान्याचं योग्य मूल्यमापन व्हावं, त्यांच्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत किमान निवारा असावा, दिवसभर ताटकळणाऱ्या शेतकऱ्याला कृषी उत्पन्न बाजार समितीत किमान सोयी मिळाव्या, अशी रास्त अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. साऊर येथील महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. साऊरमधील दारूचं दुकान कायमस्वरूपी बंद व्हावं अशी मागणी त्यांची आहे. या दारूच्या दुकानांमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. हे सांगताना त्या महिलांना रडे आवरेनासे झाले.
साऊर येथील देशी दारूचं दुकान कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी तेथील महिलांनी केली आहे. दारूमुळे गावातील अनेक संसार उद्ध्वस्त झाले तर नवीन पिढी व्यसनाधीन झाली. साऊर गावात महिन्याला 32 लाखांची देशी दारू विकली जाते अशी माहिती या महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना सत्य परिस्थिती सांगताना महिलांना रडू कोसळलं. गावात साऊर गावातील दारूचं दुकान पूर्ण नाहीशेच पाहिजे. कारण 15 वर्षाच्या मुलापासून दारू पित आहे ना, सर्वांचे संसार उद्ध्वस्त होऊन राहिले. त्यामुळे बाकी इतर गावचे दुकानं पूर्ण बंद आहे. सौर गावचं दुकान का बंद नाही बा? कारण तो पोलीस पाटील आहे गावचा आणि त्याच्याच घरी गावचं दारूचं दुकान. बाईचा नवरा दारूमुळे गोटी टाकली. माझे पती दारूच्याच दुकानापाशी जीव घेतला. दारू पिऊन पूर्ण गोट्यानं ठेचून काढलं. आता मुलं पण तसेच व्हायचे का? पोरही पण तसेच. कायच्यावर जीवन जगायचं? कशावर जीवन जगायचं? पोराच्याच भरशात जीवन जगतो ना आपण. पतीचं जरी असं झालं पण पोराच्या भरशात जीवन जगू शकतो ना आपण. पोराईनं जर असं केलं तर आपण कोणाच्या भरशावर जीवन जगा? त्या सणवाराईनं तरी काय करावं मग? म्हणून सौर गावातील दारूचं दुकान नाहीशेच पाहिजे. नाही तर आम्ही पूर्ण महिला गावातील जर दारूचं दुकान बंद नाही झालं तर पाण्याच्या टाकीवर धसून आम्ही आमच्या जीवाची आत्महत्या. या दारूमुळे खूपच त्रास होत आहे. मलाही खूप त्रास होत आहे आणि हे दुकान पूर्ण बंद पाहिजे, नाहीसच पाहिजे. आणि दारूमुळे मला खूपच त्रास होत आहे. बांगड्या नाही राहत, हाताला पोत नाही राहत, माझ्या घरी काही येत नाही. मी कसे लेकरं मोठे केले, कसे काय केले, लोकांची कामं करू हे किती दिवस चालवायचं? तुमच्या एवढ्याले मला मुलं आहे. हे नाहीसच पाहिजे. पूर्ण दुकान पोलीस पाटलाचं काम गाव सांभाळायचं असते की गाव बैकवाचं काम असते? बसस्थानक चौकामध्ये प्रचंड वाहतुकीची कोंडी होत होती. येथे कोणीही वाहतूक पोलीस हजर नसल्याने, वाहतूक कर्मचारी हजर नसल्याने वाहनांचा खोळंबा झाला होता. याबाबत सिटी न्यूजने वृत्त प्रसारित केलं होतं. या वृत्ताची दखल घेऊन संबंधित वाहतूक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बसस्थानक चौक व मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. उस्मानिया मशिदीच्या परिसरात रस्त्याचं काम सुरू होतं. एका बाजूने वाहनांची ये-जा सुरू असताना वाहतुकीची जीवघेणी कोंडी येथे होती. परंतु येथे एकही पोलीस कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी नसल्याचं सिटी न्यूजने सप्रमाण दाखवलं. या वृत्ताची दखल घेऊन 2 वाहतूक कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पश्चिम झोनचे पीआय ठोसरे व महल्ले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. चांदूर बाजार रेल्वे स्टेशनवर आपल्या नातेवाईकाला सोडण्यासाठी गेलेल्या इसमाचा रेल्वेच्या अपघातात मृत्यू झाला. नरखेडला जाणारी 10:45 रेल्वे आहे. या रेल्वेने हा अपघात घडलाय. शाकीर खा वलय खा असं या 38 वर्षीय इसमाचं नाव आहे. त्याचा रेल्वेने उजवा पाय कटला व डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास चांदूर बाजार पोलीस करत आहेत. बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. जिल्हा परिषदेच्या उच्च सहाय्यक पदवीधर शिक्षक पदावर कार्यरत शिक्षकाने 2015 मध्ये आत्महत्या केली. पंचायत राज समितीच्या आरोपांनी या शिक्षकाने आत्महत्या केली होती. या शिक्षकाच्या पत्नीने शासकीय मदत व नोकरीच्या मागणीसाठी तांदूळाची पिशवी भेट केली आहे. नीता नकाशे असं या मृतक शिक्षकाच्या पत्नीचं नाव असून त्यांनी जिल्हा परिषद अधिकारी ओमप्रकाश तट्टे यांनाही तांदूळाची पिशवी दिली आहे. जिल्हा परिषदेचे उच्च सहाय्यक पदवीधर शिक्षक पदावर कार्यरत विजय नकाशे यांना पंचायत राज समितीने अपमानित केल्याने नकाशे यांनी गेल्या 2015 मध्ये आत्महत्या केली. विजय नकाशेची पत्नी नीता नकाशेला ना कोणती शासकीय मदत मिळाली ना नोकरी. तेव्हा नोकरी व मदत मिळण्याच्या मागणीसाठी नीता नकाशे यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना तांदूळाची पिशवी देऊन निवेदन दिलं. यावेळी विनीत नकाशे, दादाराव वानखडे, रंजना बिडकर, गोपाल वानखडे, संगीता शिंदे आदी उपस्थित होत्या. पंचायत राज समितीने तांदूळ चोरीचा आरोप मृतक विजय नकाशेवर केला होता. याबद्दल नीता नकाशे यांनी तांदूळाच्या पिशव्या अधिकाऱ्यांना दिल्या. 1 वर्षापूर्वी जिल्हा परिषद सेमाडो या ठिकाणी मुख्याध्यापक विजय नकाशे यांची आत्महत्या झाली आणि आत्महत्येचं कारण हे शालेय पोषण आहार
याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी अपमानित केलं होतं. त्यामुळे या अपमानितपणामुळे विजय नकाशे सरांनी आत्महत्या केली. खरं तर ही आत्महत्या नसून शासनाने केलेली हत्या आहे आणि आज त्या हत्येला 1 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि त्यांना कोणताही हक्क मिळाला नाही, त्यांना कोणता लाभ मिळाला नाही शासनाचा. म्हणून आज या ठिकाणी जिल्हाधिकारी अमरावती या साहेबांना आम्ही शालेय पोषण आहारामधले तांदूळ भेट म्हणून दिले. जिल्हा परिषदेचे अधिकारी ओमप्रकाश तट्टे यांनाही नीता नकाशेने तांदूळाची पिशवी भेट दिली. विजयराव नकाशे यांना आज 1 वर्ष होऊन झाले, तरी आम्हाला अजूनही कुठल्याच गोष्टीचा लाभ मिळालेला नाही. शासनाने आश्वासन दिले, फक्त आश्वासनावरच आम्ही आतापर्यंत थांबून आहे आणि त्यांनी आजपर्यंत कुठल्याही गोष्टीची दखलबाजी घेतली नसल्यामुळे आम्हाला हा एक असा कदम उठावा लागला की आम्हाला त्यांना रिमाइंड करावं लागलं की बा ह्या तांदूळामुळे ज्या व्यक्तीचा म्हणजे विजयराव नकाशे यांचा त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं. माझी मागणी एवढीच आहे की बा आजपर्यंत त्यांनी कुठल्याच गोष्टीचा लाभ नाही दिला, पण ठीक आहे लाभ नाही दिला, पण माझे नोकरी हे माझा अधिकार आहे. त्यांनी मला नोकरीत सामावून घेण्यात यावं लवकरात लवकर. माझ्या मागे 2 मुलं आहेत, त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी पूर्णपणे माझ्यावर पडलेली असल्यामुळे मला कुठल्याच गोष्टीचा कुठलाच बेनिफिट नाही आहे. त्यामुळे त्यांनी मला नोकरीत ताबडतोब घेण्यात यावी अशी माझी विनंती आहे. कधी आतंकवाद्यांशी तर कधी नक्षलवाद्यांशी लढता लढता देशाचे जवान शहीद झाले आहेत. या शहीदांच्या नावाने महिलांनी दीपदान केलं. माहेश्वरी महिला मंडळाने शहीदांना श्रद्धांजली वाहिली, आदरांजली वाहिली. थंडी, ऊन, पाऊस, वारा यांचा सामना करत वीर जवान देशाचं रक्षण करतात व अखेरच्या श्वासापर्यंत लढा देतात. त्या जवानांप्रती, शहीदांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्ष प्रभा जमवर, संयोजिका कविता मालपाणी, सचिव प्रीती डागा, अरोमा अध्यक्ष सोनाली राठी, सीमा लड्ढा, कल्पना मालाणी यांच्यासह मोठ्या संख्येनं मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. आज भी 13,000 की ऊंचाई पर जबकि ठंड में अपने पर फैलाने शुरू किए हैं, जहां ऑक्सीजन की भी कमी है, वहां 6-6 महीने हमारे सिपाही डटे हुए हैं. भारतीय सेना दुनिया की तीसरी बड़ी सेना है और जिस बहादुरी से वो सामना कर रही है सारी प्राकृतिक व अन्य प्रतिकूल परिस्थितियों का, उन पर हमें गर्व है. हमारा तिरंगा हवाओं से नहीं, हमारे एक एक सिपाही की आखिरी सांस से लहराता है. जय हिंद, जय भारत. मंडल ने आज शहीदों के नाम शहीदों के नाम जो कार्यक्रम आयोजित किया था श्रद्धांजलि के रूप में. आज यहाँ पे पार्षद विवेकजी गुप्ती उपस्थित है, पंचायत के अध्यक्ष सुभाषजी राठी भी यहाँ उपस्थित है और ये आज हमारी रक्षा देश के सिपाही कर रहे हैं, उनको आज शत नमन है. उनके माँ बापों को भी हमारा शत नमन है कि उन्होंने आज अपना एक दिया दीपक खोया है. क्यों न हम ऐसा कार्य करें कि जिससे उनका एक दीपक उनके नाम से जलाए और श्रद्धांजलि अर्पित करें. महानगरपालिकेच्या क्षेत्रातील सार्वजनिक मालमत्तेवर अनधिकृत जाहिराती लावणाऱ्यांवर आता फौजदारी कारवाई होणार आहे. विविध चौक व परिसरातील जागेवर व विद्युत स्तंभ व महापुरुषांचे पुतळ्यांचे सभोवती तसंच राजकमल चौक व गाडगेनगर परिसरातील उड्डाणपुलांचे कठडे व पिलर्सवर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत जाहिराती लावण्यात आल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे सदर परिसर व जागा विद्रूप होते आहे. या ठिकाणी जाहिराती लावण्यास मनाई असल्याबाबतचे सूचना फलक सुद्धा महानगरपालिकेने लावले आहेत. हे अनधिकृत जाहिराती फलक, पोस्टर्स, बॅनर संबंधितांनी त्वरित स्वतःहून काढून टाकावेत, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता फौजदारी कारवाई करण्यात येईल अशी तंबी महानगरपालिकेच्या बाजार व परवाना विभागानं दिली आहे. मनपा उपायुक्त महेश देशमुख यांच्या आदेशान्वये ही कारवाई होणार आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत गेल्या 8 वर्षांपासून प्रलंबित शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू करण्याच्या मागणीसाठी प्रहार शिक्षक संघटनेनं गेल्या 2 नोव्हेंबरपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं होतं. हे आंदोलन मागण्या मान्य झाल्याने मागे घेण्यात आलंय. उपोषणकर्त्यांना आमदार बच्चू कडू यांनी नारळ पाणी देऊन उपोषण सोडवलं. यावेळी विभागीय उपायुक्त प्रमोद झेंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलकर्णी,
जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी श्रीराम पांझाडे, प्रदीप वडतकर उपस्थित या होते. उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली त्याबद्दल मी प्रशासनाचे आभार मानतो. आमचे नेते आमदार व बच्चू कडू यांच्या नेतृत्वात काम करणारी प्रहार शिक्षक संघटना आणि त्या संघटनेअंतर्गत काम करणारे विविध जिल्ह्यात कार्यरत असलेले जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक यांनी त्यांच्या न्याय मागणीसाठी जे धरणे आंदोलन दिलं होतं त्याला आज यश मिळालं आणि प्रशासनाने याबाबतची पूर्ण कार्यवाही जास्तीत जास्त 15 दिवसात पूर्ण करण्याचं लेखी या ठिकाणी पत्र आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत डिप्टी कमिशनर इंडे साहेब आणि शिक्षणाधिकारी पांझाडे यांनी या ठिकाणी दिलं. पुनश्च एकदा प्रशासनाचे आभार मानतो. आणि खरं म्हणजे लोकशाही व्यवस्थेमध्ये हेही शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये त्यांच्या न्याय मागण्यांसाठी वारंवार असे आंदोलन करायला लावणे हे खऱ्या अर्थाने फार दुर्दैवी आहे. निदान प्रशासनाने अशा प्रकारच्या महत्वाच्या प्रसंगी शिक्षकांना वेठीस धरून बाकीचे काही कामं सोडून इतर शैक्षणिक कामे सोडून त्यांच्या न्यायासाठी लोकशाही व्यवस्थेमध्ये असं भांडायला लावणे ही गोष्ट दुर्दैवी आहे. याचा यासोबतच आम्ही सदैव निषेध करत राहू आणि जेव्हा जेव्हा असा अन्याय आमच्या शिक्षकांवर होईल तेव्हा तेव्हा प्रहार हे या सर्व प्रश्नांवर प्रहार केल्याशिवाय राहणार नाही हे या निमित्ताने मी सांगतो. सन 2016 व 17च्या सप्टेंबर अखेर संच मान्यतेनुसार विषय शिक्षक यांची सध्या संभाव्य स्थिती देण्यात यावी. जुलै 2017 पर्यंत सेवानिवृत्त रिक्त होणारी शिक्षकांची पदे स्वतंत्र माहिती देण्यात यावी. दोन्ही मुद्द्यांच्या अनुषंगाने रिक्त पदावर प्रत्यक्ष आंतरजिल्हा बदलीने पदस्थापना देण्याची कारवाई कधी सुरू होणार याबाबत निश्चित कालबद्ध नियोजन देण्यात यावं. शिक्षक बिंदू नामावली संदर्भात असलेल्या त्रुटींची पूर्तता आयुक्त स्तरावर किती दिवसात करण्यात येईल हे कळवावं व वरील मुद्द्यांच्या अनुषंगाने कारवाई करत असताना सेवा ज्येष्ठता यादी नोव्हेंबर अखेरपर्यंत अद्ययावत करून प्रसिद्ध करण्यात यावी अशा मागण्या या शिक्षकांच्या होत्या. जिल्हा परिषदेचे आरोग्य कर्मचारी प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत धरणं आंदोलन करत आहेत. आरोग्य विभागाचा कारभार गलथान असल्याचा आरोप आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलाय. जिल्हा परिषदेतील आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत धरणं आंदोलन सुरू केलं आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात चर्चा झाल्यानंतरही विभाग उडवाउडवीचे उत्तरं देत आहेत. ज्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या बिगर आदिवासी भागात झाल्या त्यांना त्वरित कार्यमुक्त करावं. संवर्गनिहाय कर्मचाऱ्यांचं मासिक वेतन नियमित झालेलं नाही ते वेतन 1 तारखेला नियमित करण्यात यावं. पदोन्नती प्रकरणं त्वरित निकाली काढावी आदी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. माननीय जिल्हा आरोग्याधिकारी व माननीय सीओ यांना पत्र दिलेले होते की माझा आंदोलन संघटनेच्या मागण्यांसाठी दिनांक 7 पासून करण्यात येईल. परंतु माननीय जिल्हा आरोग्याधिकारी यांनी त्याची दखल न घेता आम्हाला चर्चेकरिताही बोलावलं नाही किंवा पत्रव्यवहारही केला नाही. म्हणून आम्ही माननीय सीओ साहेबांना दिनांक 28 रोजी त्यांच्या दालनामध्ये शिष्टमंडळ घेऊन भेटलो असता सीओ साहेबांनी आमचे मागण्या ऐकून घेतल्या. तसेच तेथे माननीय जिल्हा आरोग्याधिकारी यांचे प्रतिनिधी श्री कोरडे यांच्या समक्ष आम्हाला सांगितलं की यांना थातूर मातूर उत्तरे न देता यांच्या मागण्यासंदर्भात ठोस पाऊले काय उचलली आहेत किंवा कसंही करता येईल की हे पत्राद्वारे किंवा चर्चेद्वारे सोडवण्यात यावे जेणेकरून हे आंदोलन करणार नाही. परंतु माननीय जिल्हा आरोग्याधिकारी कार्यालयाने प्रशासन विभागाने दिनांक 3 तारखेला म्हणजे आम्हाला 4 तारखेला पत्र मिळाले. त्यानुसार आमच्या मागण्यासंदर्भात थातूर मातूर उत्तर दिले. करून घेऊ, पाहून घेऊन, हे होऊन जाईल, नाही तर चालू आहे काम, आमची बिंदू नाम. साथीच्या आजारांनी इरविनमधील गर्दी वाढली आहे. अशा डॉक्टरांच्या गैरहजेरीने किंवा उशिरा येण्याने रुग्ण ताटकळत आहेत. तसंच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सही शिक्क्यासाठीही पदभरतीचे उमेदवार रांगा लावून आहेत. इरविनमधील बाह्य रुग्ण विभागात रुग्णांची प्रचंड गर्दी आहे. साथीचे आजार बळावले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढली आहे. अशा डॉक्टर उशिरा येतात तेव्हा रुग्णांच्या गैरसोयीत भर पडते. इरविनमध्ये बाह्य रुग्ण विभागाच्या स्त्रीरोग तज्ञ उशिरा आल्याने रुग्ण 2 तास ताटकळले. 10 बजे चिट्ठी निकाल के 2 घंटे झाले. अच्छा, डॉक्टर आलेच नाही इथं? नाही, कोणीच नाही आलं. डॉक्टर आलेच नाही इथं? महिला ओपीडी के अंदर में कोई भी डॉक्टर मौजूद नहीं है. आरएमओ साहब के केबिन पे गया हूँ तो आरएमओ साहब भी टेबल पर मौजूद नहीं है. इरविन में जो जगह जगह मरीजों को बहुत परेशानियां हो रही है.
और कोई प्रशासनिक अधिकारी अपने जगह पर नहीं है। महिला डॉक्टर भी महिलाओं की जगह पे ओपीडी के अंदर में मौजूद नहीं है। 2 घंटे से वहाँ महिलाएं परेशान हैं। पैथोलॉजी वगैरह में भी बहुत परेशानी चल रही है, बराबर ध्यान नहीं दे रहा है कोई लेबोरेटरी पे। तसंच वन विभागाची पदभरती प्रक्रिया सुरू आहे। उमेदवारांना वैद्यकीय अधिकाऱ्यांची सही व शिक्का आवश्यक आहे, परंतु आरएमओ उपस्थित नसल्याने उमेदवार ताटकळले, रांगा लावून प्रतीक्षा करावी लागली। विदर्भ पटवारी संघ नागपूरच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। प्रलंबित मागण्यांची पूर्ततेची मागणी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची आहे, त्यासाठी तहसील समोर धरणं देऊन तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी नारेबाजी केली। मागण्या मान्य न झाल्यास अधिकाऱ्यांनी नारेबाजी करून बेमुदत रजा आंदोलनाचा इशारा दिलाय। प्रलंबित मागण्यांसाठी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी स्थगित केलेलं आंदोलन 7 तारखेला पुन्हा केलं। विदर्भ पटवारी संघाच्या अंतर्गत हे आंदोलन करण्यात आलं। तलाठी सदांची व महसूल मंडळाची पुनर्रचना, 7/12 संगणकीकरण व ई फेरफारमधील अडचणी दूर करणे, तलाठी व मंडळ अधिकारी यांना पायाभूत प्रशिक्षण द्यावं, अवैध गौण खनिज वसुली या कामातून तलाठी संवर्गास वगळावं, तलाठी व मंडळ अधिकार्यालय बांधून द्यावं, निवासस्थान असावं आदी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। हमने महाराष्ट्र लेवल पे शासन को एक ऑनलाइन सॉफ्टवेयर 7/12 में जो अड़चन आ रही थी उसके बारे से हमने निवेदन दिया था। हमारी सबसे मेन पहली मांग ऐसी है कि जो ऑनलाइन 7/12 हम करते हैं उसकी सर्वर की स्पीड एकदम कम है। उसके वजह से हम शेतकरी लोगों को और खातेदार लोगों को उनके डॉक्यूमेंट्स टाइम पे नहीं दे सक रहे। उसके वजह से हमने एक ही मांग की है कि हमको स्पीड में नेटवर्क मिले और हमारी सर्वर की स्पीड बढ़ा दी। और दूसरी मांग ऐसी है हमारी कि अमरावती शहर में एक तलाठी की तरफ म्हणजे 30,000, 18,000, 20,000 ऐसे खातेदार है, तो तलाठी साझा की पुनर्रचना करने को होना, ये हमारी मांग है। सबसे मेन ऑनलाइन 7/12 के लिए तलाठी और मंडल अधिकारी को जो ऑनलाइन का प्रशिक्षण देने को होना वो हमको नहीं मिला है। हमने वो भी डिमांड इसमें रखी है। उसके बाद में गौण खनिज यानी कि जब रेती मुरुम की चोरी होती है मट्टी की, उसके लिए हमने स्पॉट की डिमांड की है कि अकेला तलाठी या मंडल अधिकारी कोई सी कार्रवाई नहीं करेंगे, क्योंकि आपके महाराष्ट्र में जो हमारे तलाठी और मंडल अधिकारी के ऊपर जो हमले हो रहे हैं उसके वजह से हमने स्पॉट की मांगनी की है कि उसमें पुलिस प्रोटेक्शन होने को होना, आरटीओ का एक प्रतिनिधि होने को होना, तहसील में नायब तहसीलदार और तलाठी और मंडल अधिकारी का एक अगर स्पॉट करके हमको बोलेंगे तो हम त्या तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी त्या तहसील समोर धरणं आंदोलन केलं। अमरावती तहसील कार्यालयासमोर तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी धरणं देऊन नारेबाजी केली, तर भातकुली तहसील कार्यालयासमोरही एक दिवसीय धरणं आंदोलन तलाठ्यांनी केलं व प्रचंड नारेबाजी केली। त्या तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी त्या तहसील समोर हे धरणं आंदोलन केलं। अमरावती तहसील कार्यालयासमोरही आंदोलन करण्यात आलं, तसंच भातकुली तहसील कार्यालयासमोरही तलाठ्यांनी आंदोलन केलं। अंशदायी निवृत्ती वेतन योजनेबाबत तसंच मंडल अधिकारी यांच्या वेतन श्रेणीबाबत, महसूल खात्यात पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पद्धतीचा अवलंब करावा, सरळ सेवेची 25% पदे खात्यात अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवावी, अशा मागण्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या आहेत। महाराष्ट्रामध्ये अमरावती विभागाच्या आयुक्तालय कक्षेतील 5ही जिल्ह्यांमध्ये फक्त 25 साजांची वाढ केलेली आहे, जेव्हा की प्रत्येक जिल्ह्यामध्ये 500 ते 600 साजांची वाढ अपेक्षित असताना अमरावती जिल्ह्याच्या विभागाच्या 5ही जिल्ह्यावर अमित कुमार समिती जी दुसरी बसली आहे त्यांनी अन्याय केलेला आहे। वस्तुस्थिती वेगळीच आहे। उदाहरण द्यायचे झाले तर कपूर समितीच्या आयोगाच्या निकषाप्रमाणे नुसत्या भातकुली तालुक्यात 36 तलाठी कार्यरत आहे। त्यानुसार 36 तलाट्यांच्या ऐवजी कपूर समितीच्या निकषानुसार आज 76 तलाठी यांची आवश्यकता आहे आणि एवढी संख्येची तफावत नुसत्या एकट्या तहसीलमध्ये असताना यांनी फक्त 25 साजांची वाढ 5 जिल्ह्यांसाठी केलेली आहे। हे अत्यंत कमी केलेली आहे। हीच आमची एक प्रमुख मागणी आहे। संगणकर आमचं ओपन होत नाही। गेल्या 1.5 महिन्यापासून संपूर्ण काम ठप्प पडलेले आहे। लॅपटॉप प्रिंटर पण अमरावती जिल्ह्यामध्ये शासनाने कुठेही पुरवलेले नाही, पण वारंवार असं प्रसिद्ध करण्यात येते की शासनाने तलाट्यांना लॅपटॉप व प्रिंटर्स पुरवलेले आहेत। अजून काही तालुक्यांमध्ये नेट कनेक्टिव्हिटीचे जे 750 रुपये शासनाने दिले होते ते पण तलाट्यांपर्यंत
षष्ठीचं व्रत सर्वत्र आनंदाने उल्हासाने व तितक्याच भक्तिभावाने साजरं झालंय. सूर्याला प्रातःकाळी अर्घ्य देऊन या व्रताची सांगता करण्यात आली. भारतीय संस्कृती उपकारांची फेड करण्याची शिकवण देते. सूर्यामुळे चराचर सृष्टी आहे, त्याबद्दल कृतज्ञता म्हणून हे षष्ठीचं व्रत. षष्ठीचं व्रत भक्तिभावाने साजरं करण्यात आलं. छत्री तलाव येथे प्रातःकाळी सूर्याला अर्घ्य अर्पण करण्यात आले. व्रत केलेल्या बंधू भगिनींनी सूर्योदयापूर्वी पाण्यात उतरून विधिवत पूजन केलं, आरती केली. त्यानंतर उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करून व्रताची सांगता झाली. संपूर्ण भारतात हे व्रत साजरं करण्यात आलंय. हिवाळ्याच्या आल्हाददायक ऋतूत निघणारे फळफळावळ पंचखाद्य बत्ताशे यांचा नैवेद्य देवाला दाखवण्यात आला. या प्रसादाचं वितरण करण्यात आलं. सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर महिलांनी व्रत सोडलं. छठ पूजा का आयोजन यहाँ पे 2011 से सार्वजनिक छठ पूजा का आयोजन किया जा रहा है और छठ पूजा का जो पर्व है वो सूर्य को ही अर्घ दिया जाता है और छठ पूजा माने सूर्य का उपासना है और सूर्य धरती के ऊपर में जितने धरती पे लोग हैं उनके शक्ति का स्रोत है और साक्षात देव हैं जिसको कि हम महसूस कर सकते हैं और ये और देख सकते हैं. उनको ही हम अर्घ देते हैं, पूजा करते हैं. और ये सुबह में जो और शाम का 2 टाइम का अर्घ होता है. सुबह में अभी सूर्योदय के टाइम में और कल जो बीत गया वो शाम को डूबते हुए सूर्य का अर्घ था. ये पूजा का पर्व कितने दिन का रहता है? एक्चुअल में 36 घंटे का ये उपास रहता है और 36 घंटे के उपास के बाद में यहाँ पे पूजा करने के लिए और अर्घ देने के लिए लोग आते हैं. बिहार उत्तर प्रदेश में अधिक पैमाने में मनाई जाती थी, यहाँ पे भी मनाई जाती थी, पर यहाँ पे थोड़े प्रमाण में होता था. पर हमने एक सार्वजनिक इसको स्वरूप देके इसका स्वरूप बड़ा कर दिया और सभी लोगों को सूर्य देवता को अर्घ्य क्यों देना चाहिए इस बारे में छठ पूजा का पूरा महत्व हमने बताया और यहाँ पे सभी समाज के लोग लेकर ये छठ पूजा का आयोजन करते हैं. इस छठ पूजा के लिए सूर्य को अर्घ्य पानी से ही देते हैं. मावते सूर्य को और उगते सूर्य को ऐसा 2 अर्घ्य होता है. का त्योहार हम उत्तर भारतीयों के लिए अभी तो पूरे विश्व में हर धर्म, हर वर्ग, हर कास्ट के लोग, हर राज्य के लोग अभी मनाने लगे हैं. लेकिन विशेष यह पर्व उत्तर भारतीय लोगों ने इसको मनाया और उत्तर भारतीय लोग का मुख्य पर्व है. हमारे यहाँ का लोक संस्कृति पर आधारित है पर्व है. यह सूर्य भगवान से संबंधित पर्व है. देखिए, सूर्य भगवान एक ऐसे देवता हैं जिसके किसी न किसी रूप में विश्व में हर देशों में इनकी पूजा की जाती है. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागांतर्गत 69 वसतिगृह आहेत. या वसतिगृहांना अनुदान मिळतं, परंतु हे अनुदान तुटपुंज आहे असं वसतिगृह संचालकांचं म्हणणं आहे. तेव्हा मिळणाऱ्या अनुदानात विद्यार्थ्यांना उत्कृष्ट धान्याचा वापर करून अन्न व अन्य सोयी देणं शक्य होत नाही असंही त्यांचं म्हणणं आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागांतर्गत चालवल्या जाणाऱ्या वसतिगृहांना मिळणारं अनुदान कमी आहे अशी खंत
अधिकारी व संचालकांनी व्यक्त केली आहे। या विभागांतर्गत 69 वसतिगृह चालवले जातात। 2999 मुले मुली येथे वास्तव्य करतात। या प्रत्येकी विद्यार्थ्यामागे 900 रुपये प्रति विद्यार्थी अनुदान दिलं जातं। हे अनुदान पुरेसं नसल्याने विद्यार्थ्यांना सकस आहार देता येत नाही। स्वस्त धान्य दुकानातून रेशन घ्यावं लागतं असं संचालकांचं म्हणणं आहे। विजेची बचत करण्याचा संदेश नागरिकांना दिला जातो, त्यासाठी जाहिराती प्रसारित केल्या जातात। दुसरीकडे मात्र शासकीय कार्यालयातील लाईट पंखे सर्रास सुरूच असतात। जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विशेष समिती सभापती वृषाली विघे यांच्या दालनातील लाईट व पंखे सुरूच होते। सभापती मात्र दालनात नव्हत्या। जलाराम बाप्पांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यानिमित्त रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं। ढोल ताशे कोरकू नृत्य हे या रथयात्रेचं आकर्षण होतं। भाविक भक्तांनी स्वतःच जलाराम बाप्पांचा रथ ओढला। ठिकठिकाणी रथाची पूजा करून हार अर्पण करण्यात आलं। संत जलाराम बाप्पांचा 217वा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला। यानिमित्त रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं। ढोल ताशे व कोरकू नृत्याच्या निनादात निघालेल्या रथयात्रेनं शहरवासियांचं लक्ष वेधलं। संत श्री जलाराम बाप्पा यांचा जन्म 1856 मध्ये कार्तिकातील शुक्ल पक्षातील सप्तमीला झालाय। राजकोट सौराष्ट्राच्या भूमीवर जन्मलेल्या जलाराम बाप्पांनी दीन दुबळ्यांची सेवा, भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी असा परोपकाराचा मंत्र दिला। त्यांच्या संदेशानुसार समितीतर्फे कार्य केलं जाते। मोठ्या भक्तिभावाने संत जलाराम बाप्पांची जयंती साजरी करण्यात आली। काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर। सोमवार कमाल तापमान 32 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 15 डिग्री सेल्सिअस। मंगळवार कमाल तापमान 32 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 14 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया। पुन्हा एकदा ठळक बातम्या। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।